नमस्कार. कोणतंही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकवणाऱ्या ई गुरु यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कोणतेही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलणं कसं सहज सोपं आहे हे समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या इंट्रोडक्शन व्हिडिओची लिंक पहा किंवा वरील आय बटनवर क्लिक करा. आणि असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. नाउन्स म्हणजेच नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाउन्स असे म्हणतात. प्रोनाउन्सचा उपयोग इंग्रजीमध्ये का केला जातो हे आपण एका एक्झाम्पलने पाहूया. जसं की गीता इज अ गुड गर्ल, गीता स्टडीज इन क्लास 10, गीता सिंग्स सॉन्ग, गीता ऑलवेज डज योगा. म्हणजे गीता एक चांगली मुलगी आहे, गीता 10वीच्या वर्गात शिकते, गीता गायन करते, गीता नेहमी योगा करते. ही सर्व वाक्य पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की गीता हे नाउन्स प्रत्येक वाक्यात आलं आहे. पण प्रत्येक वाक्यात प्रत्येक वेळी गीता हे नाव घेणं हे भाषेच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. म्हणून ग्रामरमध्ये नाउन्सला पर्यायी शब्द म्हणून प्रोनाउन्सचा वापर करतात. मग गीताच्या वरील वाक्यामध्ये प्रोनाउन्सचा वापर करून आपण वाक्य बनवू शकतो. जसं की गीता चांगली मुलगी आहे, ती 10वीच्या वर्गात शिकते, ती गायन करते, ती नेहमी योगा करते. म्हणजे गीता इज अ गुड गर्ल, शी स्टडीज इन क्लास 10, शी सिंग्स सॉन्ग, शी ऑलवेज डज योगा. म्हणजेच या वाक्यांमध्ये वारंवार येणाऱ्या गीता या नाउन्सऐवजी शी या प्रोनाउन्सचा वापर केलेला आहे. प्रोनाउन्सचे एकूण 8 प्रकार आहेत. त्यातील आपण इंग्लिश बोलताना वापरले जाणारे महत्त्वाचे 3 प्रकार पाहणार आहोत. प्रोनाउन्सचा पहिला प्रकार आहे पर्सनल प्रोनाउन्स. जेव्हा एक व्यक्ती स्वतः एखाद्या दुसऱ्या व्यक्तीशी स्वतःबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल किंवा तिसऱ्याबद्दल बोलते तेव्हा त्याला पर्सनल प्रोनाउन्स असे म्हणतात. जेव्हा ती व्यक्ती स्वतः किंवा स्वतःबद्दल बोलत असते तेव्हा ती स्वतः फर्स्ट पर्सन असते. जेव्हा ती व्यक्ती दुसऱ्याशी बोलत असते तेव्हा ती ज्या दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असते ती दुसरी व्यक्ती ही सेकंड पर्सन असते. आणि जेव्हा ती व्यक्ती ज्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असते तेव्हा ती तिसरी व्यक्ती ही थर्ड पर्सन असते. जसं की मी रमेशबद्दल तुला सांगितले होते, म्हणजे आय टोल्ड यू अबाउट रमेश. या वाक्यात आय म्हणजे मी हा स्वतः आहे म्हणून त्याला फर्स्ट पर्सन म्हणतात. आय म्हणजे मी हा यू म्हणजे तुझ्याशी बोलत आहे म्हणून यूला सेकंड पर्सन म्हणतात. आणि आय म्हणजे मी हा यू म्हणजे तुझ्याशी आणि रमेश म्हणजे तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहे म्हणून रमेशला थर्ड पर्सन म्हणतात. आता इंग्रजीतील प्रोनाउन्समध्ये वेगवेगळ्या केसेससाठी मराठीमध्ये कोणकोणते शब्द वापरले जातात ते आपण पाहू. पहिली केस आहे सब्जेक्टिव्ह केस. सब्जेक्टिव्ह केसमध्ये आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, एकवचनी यू म्हणजे तू, अनेकवचनी यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते जे विशेषतः प्राणी, लहान मुले, निर्जीव वस्तूंसाठी वापरतात, आणि दे म्हणजे अनेकवचनी ते. अशा मराठी शब्दांचा समावेश होतो. आता सब्जेक्टिव्ह केस ही काही उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊया. जसं की आय ईट मँगो, मी आंबा खातो. वी ईट मँगो, आम्ही आंबे खातो. यू ईट मँगो, तू आंबा खातो. यू ईट मँगो, तुम्ही आंबे खाता. ही ईट्स मँगो, तो आंबे खातो. शी ईट्स मँगो, ती आंबे खाते. इट ईट्स मँगो, ते आंबे खाते. दे ईट मँगो, ते आंबे खातात. सब्जेक्टिव्ह केसमध्ये प्रोनाउन्स हे नेहमी वर्बच्या अगोदर सब्जेक्टच्या ठिकाणी येते म्हणून या केसला सब्जेक्टिव्ह केस असे म्हणतात. आता आपण पाहूया प्रोनाउन्सची दुसरी केस ऑब्जेक्टिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये मी म्हणजे मला, अस म्हणजे आम्हाला, एकवचनी यू म्हणजे तुला, अनेकवचनी यू म्हणजे तुम्हाला, हिम म्हणजे त्याला, हर म्हणजे तिला, इट म्हणजे त्याला किंवा तिला, आणि देम म्हणजे अनेकवचनी त्यांना अशा मराठी अर्थांचा समावेश होतो. आता ऑब्जेक्टिव्ह केस ही काही उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊया. जसं की राहुल कॉल मी, राहुलने मला फोन केला. राहुल कॉल अस, राहुलने आम्हाला फोन केला. राहुल कॉल यू, राहुलने तुला फोन केला. राहुल कॉल यू, राहुलने तुम्हाला फोन केला. राहुल कॉल हिम, राहुलने त्याला फोन केला. राहुल कॉल हर, राहुलने तिला फोन केला. राहुल कॉल देम, राहुलने त्यांना फोन केला. ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये प्रोनाउन्स हे नेहमी वर्बच्या नंतर ऑब्जेक्टच्या ठिकाणी येते म्हणून या केसला ऑब्जेक्टिव्ह केस असे म्हणतात. आता आपण पाहूया प्रोनाउन्सची तिसरी केस पजेसिव्ह केस. पजेसिव्ह केसमध्ये माईन म्हणजे माझा, आर्स म्हणजे आमचा, एकवचनी युअर्स म्हणजे तुझा, अनेकवचनी युअर्स म्हणजे तुमचा, हिज म्हणजे त्याचा, हर म्हणजे तिचा, आणि देअर्स म्हणजे अनेकवचनी त्यांचा अशा मराठी शब्दांचा समावेश होतो.
आता पॉझिटिव्ह केस ही काही उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊया. जसं की दॅट कार इज माइन, ती गाडी माझी आहे. दॅट कार इज आर्स, म्हणजे ती गाडी आमची आहे. दॅट कार इज योर्स, म्हणजे ती गाडी तुझी आहे. दॅट कार इज योर्स, म्हणजे ती गाडी तुमची आहे. दॅट कार इज हिज, ती गाडी त्याची आहे. दॅट कार इज हर, ती गाडी तिची आहे. दॅट कार इज देअर, म्हणजे ती गाडी त्यांची आहे. याशिवाय पॉझिटिव्ह केसमध्ये पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या मराठी अर्थांचाही समावेश होतो. पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये माय म्हणजे माझा, अवर म्हणजे आमचा किंवा आपला, एकवचनी युअर म्हणजे तुझा, अनेकवचनी युअर्स म्हणजे तुमचा, हिज म्हणजे त्याचा, हर म्हणजे तिचा, इट्स म्हणजे त्याचा किंवा तिचा आणि देअर म्हणजे अनेकवचनी त्यांचा, अशा मराठी अर्थांचा समावेश होतो. आता पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह ही काही उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊया. जसं की दॅट इज माय हाऊस, ते माझे घर आहे. दॅट इज आर हाऊस, ते आमचे घर आहे. दॅट इज युअर हाऊस, ते तुझे घर आहे. दॅट इज युअर हाऊस, ते तुमचे घर आहे. दॅट इज हिज हाऊस, ते त्याचे घर आहे. दॅट इज हर हाऊस, ते तिचे घर आहे. दॅट इज इट्स हाऊस, ते त्याचे घर आहे. दॅट इज देअर हाऊस, ते त्यांचे घर आहे. पॉझिटिव्ह केसमध्ये प्रोनाउन्स हे एखाद्या गोष्टीवर मालकी हक्क म्हणजे पोजेशन दर्शवते, म्हणून या केसला पॉझिटिव्ह केस असे म्हणतात. आता आपण पाहूया प्रोनाउन्सचा दुसरा प्रकार, कंपाऊंड पर्सनल प्रोनाउन्स और रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन्स. यामध्ये वाक्यात नेहमी स्वतः असा उल्लेख केलेला असतो. तसेच यामध्ये पॉझिटिव्ह प्रोनाउन्सच्या शेवटी सिंग्युलर म्हणजे एकवचनासाठी सेल्फ आणि प्लुरल म्हणजे अनेकवचनासाठी सेल्फ जोडला जातो. रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन्समध्ये माय सेल्फ म्हणजे मी स्वतः, आर सेल्फ म्हणजे आम्ही स्वतः, युअर सेल्फ म्हणजे एकवचनी तू स्वतः, तसेच युअर सेल्फ म्हणजे अनेकवचनी तुम्ही स्वतः, हिम सेल्फ म्हणजे तो स्वतः, हर सेल्फ म्हणजे ती स्वतः, इट सेल्फ म्हणजे ते स्वतः आणि देम सेल्फ म्हणजे अनेकवचनी ते स्वतः, अशा मराठी अर्थांचा समावेश होतो. आता रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन्स ही काही उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊया. जसं की आय गेव माय सेल्फ इनफ टाईम टू गेट प्रिपेअर्ड फॉर धिस कॉम्पिटिशन, म्हणजे या स्पर्धेच्या तयारीसाठी मी स्वतःला पुरेसा वेळ दिला. वी हॅव ट्रीटेड आवर सेल्फ इन अ बिग हॉटेल ॲट धिस ओकेशन, म्हणजे यावेळी आम्ही मोठ्या हॉटेलमध्ये उपचार घेतले. यू कॅन मेक धिस रेसिपी युअर सेल्फ ॲट होम, म्हणजे ही रेसिपी तू घरीच बनवू शकते. यू शुड नॉट लेट युअर सेल्फ इन्वॉल्व इन धिस केस, म्हणजे तुम्ही स्वतःला या प्रकरणात गुंतवू देऊ नका. ही ब्रॉट हिमसेल्फ अ गिफ्ट फॉर मी, त्याने स्वतः माझ्यासाठी एक भेटवस्तू विकत घेतली. शी हर्ट हर सेल्फ फॉर द ग्रुप मिस्टेक, म्हणजे समूहाच्या चुकीसाठी तिने स्वतःला दुखावले. द डॉग हॅज स्क्रॅच इटसेल्फ व्हेरी बॅडली, म्हणजे कुत्र्याने स्वतःला खूप वाईटरित्या खाजवले आहे. किड्स आर एबल टू परफॉर्म वेल देमसेल्फ, म्हणजे मुले स्वतः चांगली कामगिरी करू शकतात. आता आपण पाहूया प्रोनाउन्सचा तिसरा प्रकार, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. या प्रोनाउन्सचा वापर स्वतःपासून एखाद्या वस्तूच्या अंतराची अवस्था दर्शवण्यासाठी होतो. यामध्ये दिस, दॅट, दिस आणि दोसचा वापर केला जातो. एखादी वस्तू एकच असेल आणि ती स्वतःपासून जवळ असेल तर दिसचा वापर करतात, पण जर ती लांब असेल तर दॅटचा वापर केला जातो. जसं की दिस इज अ चेअर, म्हणजे ही खुर्ची आहे. या वाक्यात खुर्ची एकच आहे आणि ती स्वतःपासून जवळ आहे, म्हणून येथे दिसचा वापर केलेला आहे. तसेच दॅट इज अ चेअर, म्हणजे ती खुर्ची आहे. या वाक्यात खुर्ची एकच आहे पण ती स्वतःपासून लांब आहे, म्हणून येथे दॅटचा वापर केला आहे. या उलट जर अनेक वस्तू असतील आणि त्या जवळ असतील तर दिसचा वापर करतात, पण जर त्या लांब असतील तर दोसचा वापर केला जातो. जसं की दिस आर द चेअर्स, म्हणजे या खुर्च्या आहेत. या वाक्यात खुर्च्या अनेक आहेत आणि त्या स्वतःपासून जवळ आहेत, म्हणून येथे दिसचा वापर केला आहे. तसेच दोज आर द चेअर्स, म्हणजे त्या खुर्च्या आहेत. या वाक्यात खुर्च्या अनेक आहेत आणि त्या स्वतःपासून लांब आहेत, म्हणून येथे दोजचा वापर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोनाउन्स याविषयी मी जी कन्सेप्ट शिकवली आहे ती कॉमन आणि नॉर्मल आहे. प्रोनाउन्स याविषयी प्रॅक्टिस टेस्ट आणि ॲनिमेशन सहित इन डिटेलमध्ये कन्सेप्ट शिकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ई गुरु ॲप डाउनलोड करा. तसेच तुम्हाला इंग्रजीच्या कोणत्याही इतर विषयांवर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.